श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. 31 मेला आहे अधिक महिन्याची पौर्णिमा. अधिक पौर्णिमेला तब्बल 3 वर्षांनी अशी सुवर्ण संधी मिळते, ज्यावेळी श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा धनलक्ष्मीची कृपा मिळवून देतात. पण या दिवशी नेमकं काय करावं, कोणते उपाय करावे, कोणते उपाय केलेले शुभ मानले जातात आणि कोणत्या चुका टाळणं खूप महत्त्वाचं असतं, तर ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अनेक लोक अधिक पौर्णिमेच्या रात्री तुळशीपुढे दिवा लावतात, चंद्राला अर्घ्य देतात आणि लक्ष्मीनारायणाचं नामस्मरण करतात. कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात केलेली पूजा, जप आणि दीपदान अधिक फलदायी मानले जातात. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत धनलक्ष्मी कृपेसाठी अधिक पौर्णिमेला कोणते 5 उपाय करावेत आणि घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी या दिवशी टाळाव्यात, तर ही माहिती आज आपण बघणार आहोत. तर ही उपाय अधिक पौर्णिमेचे संपूर्ण धार्मिक महत्त्व आणि या दिवशी करायच्या खास गोष्टी. अधिक पौर्णिमा दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी आवर्जून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. पण ती कशी करावी, तर अधिक मास हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात केलेले लक्ष्मीनारायण पूजा हे विशेष फलदायी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या पूजेमुळे घरात सुख समृद्धी, मानसिक शांतता आणि धनलाभासाठी सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते. यासाठी काय करायचं, सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्योदयानंतर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्यतो पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करावी. देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी. देवघरात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती एका चौरंगावर स्थापित करावी आणि त्यांची विशेष पूजा करावी. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शक्य असेल तर तिळाचं तेल अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, तर तिळाच्या तेलास दिवा लावावा. अगरबत्ती आणि फुले अर्पण करावी. भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं. लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुलं व्हावीत. शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करावा. त्यानंतर नैवेद्यामध्ये खीर, लक्ष्मी मातेला खीर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत किंवा साखरेचा प्रसाद दाखवावा आणि नंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्य आहेत जेवढे, तर त्यांनी वाटून खावा. धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, सुख समृद्धी वाढते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि अधिक पटींनी फलदायी मानली जाते, अशी श्रद्धा आहे. पूजेनंतर सकाळी सुद्धा तुळशीपुढे दीपदान करावं. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करावं. पूजा करताना राग, भांडण, तंटे, वादविवाद किंवा नकारात्मक बोलणं टाळावं. आता पौर्णिमा म्हटलं की लक्ष्मी देवीचं पूजनही आलं. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष मंत्राचा जप सुद्धा करावा. अधिक पौर्णिमेला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. त्यातली पहिली गोष्ट आहे तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा. अधिक पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुळशीपुढे आणि देवघरात गाईच्या तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच तुळस भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे आणि दीप म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. मग तुळशीपुढे दिवा कसा लावावा, तर संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि तुळशीपुढे रांगोळी काढावी. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना ओम श्री महालक्ष्मी नमः, लक्षात घ्या, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे लक्ष्मी कृपा वाढते, अशी श्रद्धा आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो. चंद्र मनाचा कारक मानला जातो आणि त्यामुळे चंद्राला या दिवशी अर्घ्य द्यावं. अर्घ्य दिल्याने मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते. अर्घ्य कसं द्यावं, तर तांब्याचा किंवा चांदीचा किंवा आपला स्टीलचा जे काही तांब्या असेल तर त्याच्यात पाणी घ्यावं, अक्षदा आणि पांढरी फुलं टाकावी आणि चंद्रदर्शन करून अर्घ्य अर्पण करावं. अर्घ्य देताना ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः किंवा ओम चंद्राय नमः हा सोपा मंत्र म्हटला तरी चालेल. या मंत्राचा जप करावा. यामुळे चंद्रदोष कमी होतो, मनातील अस्थिरता कमी होते, घरात शांत वातावरण निर्माण होण्यास
मदत मिळते. तर शिवाय तिसरी गोष्ट आपण या दिवशी करू शकता, हा उपाय धनस्थैर्यासाठी अत्यंत फलदायी आहे. तर हा उपाय कसा करावा, तर एक लाल कपडा घ्यावा, तो स्वच्छ असावा, त्यात थोडे तांदूळ आणि अक्षता आणि चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावी, त्याची पोटली करावी आणि ही पोटली त्याची पूजा करावी. हळदी कुंकू अक्षता एक फुल व्हावं. नंतर ही पोटली तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी. यावेळी लक्ष्मी मंत्राचाही जप करावा पोटली हातात घेऊन. हा उपाय पैसा टिकून राहण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे अनावश्यक खर्च सुद्धा कमी होण्यास मदत होते, आर्थिक स्थैर्य वाढते. त्याचबरोबर आणखी एक उपाय आहे. तुम्ही या दिवशी काय करायचं आहे, तर 5 कवडे आणि 5 गोमती चक्राचा उपाय. यासाठी काय करायचं, तर 5 कवडे आणि 5 गोमती चक्र घ्यावी आणि त्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहावीत, दिवा लावून पूजा करावी आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर हे सुद्धा तुम्ही लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी की जिथं तुम्ही धन ठेवता त्या तिथं ठेवलं तरी चालेल. यामुळे घरातील धनप्रवाह वाढण्यासाठी मदत मिळते आणि लक्ष्मी कृपा होते. तर एवढेच नाही तर आर्थिक जे अडथळे आहेत ते पण कमी होण्यासही मदत मिळते. शिवाय शास्त्रानुसार माता लक्ष्मी स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणात वास्तव्य करते, म्हणून या दिवशी घर पूर्ण स्वच्छ ठेवावं, देवघर स्वच्छ करून फुलं व्हावीत, वादविवाद टाळावे, अपशब्द बोलू नये, सात्विक घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं आहे. शक्यतो मांसाहार आणि मद्यपान टाळावं, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा मानसिक समाधान मिळतं, कुटुंबात सौख्य शांतता टिकून राहते. शक्य असल्यास या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा सुद्धा करू शकतो, तुळशी पुढे दीपदान सुद्धा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी झोपण्यापूर्वी लक्ष्मीनारायणाचं नामस्मरण सुद्धा करू शकता. तसेच गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास अधिक पटींनी पुण्य प्राप्त होतं, कारण की पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान जरूर करावं, या दिवशी सत्यनारायण करावं. तसेच या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 21 दिव्यांचं जे दीपदान आहे ते सुद्धा आपण पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर बघू शकता. तर अशा प्रकारे पौर्णिमेला आपल्याला हे साधे सोपे उपाय करायचे आहेत. माहिती आवडल्यास, व्हिडिओची माहिती सांगितलेली आहे ती आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे अनुभव तर शेअर करायला विसरू नका. तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटूया नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.